नमस्कार मैत्रिणींनो, घरची सोपी रेसिपीत आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आज आपण कैरीच्या दोन अतिशय स्वादिष्ट अशा चटण्या बनवणार आहोत, ज्या की कधीही आणि कशासोबतही खाल्ल्या तरी अप्रतिमच लागतील। तर सर्वात आधी आपण एक कैरी घेणार आहोत, तिला छान स्वच्छ धुवून तिच्यावरची आपण साल काढून घेणार आहोत आणि आपण मग तिचे स्लाइस करून घेणार आहोत। हे बघा, अशा प्रकारे छान स्लाइस करून घेतल्यानंतर आणि साधारणतः या ठिकाणी मी 1 वाटी कैरीचे स्लाइस घालून घेतलेले आहेत मिक्सरच्या भांड्यामध्ये। यामध्ये आपण अर्धी वाटी ओलं खोबरं घातलेलं आहे आणि यामध्ये आपण अद्रक आणि लसणाच्या काही पाकळ्या घातलेल्या आहेत। सोबत थोडी कोथिंबीर स्वच्छ धुवून यामध्ये घालायची आहे। 2 या ठिकाणी मी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, त्यांना तोडून घातलेलं आहे। या ठिकाणी मी जिरं आणि धने यांना छान भाजून त्यांची पावडर करून घेतली आहे आणि ते या ठिकाणी मी 1 चमचा घातलेला आहे। अर्धा लिंबू या ठिकाणी आपण पिळून घालायचा आहे आणि याला आपण छान बारीक दळून घेणार आहोत। यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि पुन्हा एकदा मिक्सरमधून छान बारीक फिरवून घ्यायचं आहे आणि या मिश्रणाला आपण एका बॉलमध्ये काढून घेणार आहोत। अगदी छान बारीक आपण याची पेस्ट करून घ्यायची आहे, कुठेही जाड बारीक कण राहता कामा नये। आणि त्यानंतर आपण एका पात्रामध्ये साधारणतः 2 चमचे तेल छान गरम करायचं आहे। यामध्ये 1 चमचा उडीद डाळ घालायची आहे, मोहरी घालायची, कढीपत्ता आणि 2 सुकलेल्या लाल मिरच्या आपण तोडून त्यामध्ये घालणार आहोत। सोबत हिंग घालायचं गॅसवरून उतरवल्यानंतर आणि हे तेल थंड व्हायच्या आधी आपण ह्या तडक्याला अगदी छान आपल्या चटणीमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। पटकन मिक्स करायचं आहे तेल थंड व्हायच्या आत आणि मस्त आता ह्या चटणीचा आस्वाद घ्या। अगदी जबरदस्त ही चटणी आहे। तर चला लगेच दुसऱ्या चटणीला सुरुवात करूया। तुम्ही बघू शकता कायच जबरदस्त दिसत आहे ही चटणीसुद्धा। मैत्रिणींनो, तुम्ही ही चटणी एकदा बनवून बघितलीत की तुम्ही नक्कीच पुन्हा पुन्हा याच प्रकारे ही चटणी बनवणार आणि मी तुम्हाला गॅरंटी देते अगदी खायला बढिया चटणी आहे आणि तुम्हीसुद्धा नक्की ह्या दोन्ही प्रकारच्या चटण्या ट्राय करून बघा। सर्वात आधी या ठिकाणी बघा, आपण कैरी घेणार आहोत आणि कैरीला छान धुवून त्याच्यावरची आपण साल काढून घेणार आहोत। हे बघा, आपण साल काढून घेतलेली आहे कैरीची। आता आपण कैरीला कापून घेणार आहोत आणि या ठिकाणी मी कोय काढून घेतलेली आहे आणि आपण कैरीच्या स्लाइस करून घेणार आहोत। पुन्हा सेम पद्धतीने आपण कैरीला मीडियम साईजच्या तुकड्यांमध्ये कापून घेणार आहोत। या ठिकाणी मी संपूर्ण 1 कैरी वापरलेली आहे आणि तिला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे। यामध्ये मी चणा डाळ भिजू घातलेली होती, साधारणतः पाव वाटी या ठिकाणी ही चणा डाळ आहे भिजवलेली, तिला यामध्ये घालून घ्यायचं आहे। यामध्ये 2 हिरव्या मिरच्या घालायच्या आहे आणि या ठिकाणी मी 2 लाल मिरच्या आहेत सुकलेल्या, त्यांना सुद्धा मी पाण्यात 10 मिनिटासाठी भिजू घातलेलं होतं, त्या घातलेल्या आहेत। चवीनुसार मीठ घालायचं आणि जरासं पाणी घालायचं आहे। आता या मिश्रणाला अगदी छान बारीक करून घ्यायचं आहे आणि त्याला एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे। अगदी छान बारीक पेस्ट झाली पाहिजे
या ठिकाणी तुम्ही बघू शकत असाल. त्यानंतर आपण एका पात्रामध्ये साधारणतः 2 चमचे तेल घातलेलं आहे आणि यामध्ये मोहरी घालायची आहे, कढीपत्ता घालायचा आहे. छान कढीपत्ता आणि मोहरीला तडतडू द्यायचं आहे. लगेच त्यामध्ये जिरं घालायचं. जिरंसुद्धा छान तडतडायला लागलं की गॅस बंद करायचा आणि हे बघा, तुम्ही बघू शकत असाल तेल अजूनही गरम आहे, उकळत आहे आणि या फोडणीला आपण आपल्या चटणीवरती पटकन टाकायचं आणि तेल गरम असतानाच पटकन आपण चटणीमध्ये दिलेल्या तडक्याला पटकन मिक्स करायचं आहे, जेणेकरून ते अगदी छान मिक्स होतं आणि चवीलासुद्धा जबरदस्त लागतं. आता फायनल टचसाठी आपण यावरती कोथिंबीर घालणार आहोत, बारीक चिरून. अगदी चवीला जबरदस्त ही चटणी लागते. नक्की ट्राय करून बघा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरायचं नाही आहे आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून नवीन येणाऱ्या व्हिडिओजचे नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत पोहोचतील. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त जणांना शेअर करा आणि ही चटणी नक्की ट्राय करून बघा. धन्यवाद.